Good morning, friends. This is Deepa Pawar. Welcome to all of you in our education platform in Mathematical Methods Part 20. मॅथमॅटिकल मेथड्सच्या 20व्या भागात सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला जर आठवत असेल तर स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स शिकलो होतो आपण, बरोबर आहे ना. डॉट प्रोडक्ट पण ज्याला आपण म्हणायचो, लिहित असताना असं लिहायचो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी इंटू क्यू कॉस ऑफ थीटा, बरोबर ना. आता काय करूयात, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर आणि व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्समध्ये कन्फ्युजनच नको, म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये स्केलर प्रोडक्टबद्दल काही बोलूयाच नको. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्सबद्दलच बोलूयात, ठीक आहे. म्हणजे कन्फ्युजनला काही वाव राहायचा नाही, ठीक आहे. बघा कसा डिफाईन केला जाईल व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स. या आधी सुद्धा आपण म्हटलो की ॲडिशन करतोय दोन व्हेक्टरची, सबस्ट्रॅक्शन सुद्धा करतोय दोन व्हेक्टरची, आणि मग तेवढ्यावरच आपलं काम भागेल असं नाहीये. तर आपल्याला बऱ्याचदा काही फंडामेंटल क्वांटिटीज असतील, काही डिराइव्ड क्वांटिटीज असतील, त्यांना घेऊन काही फॉर्म्युले आपण काय करणार आहोत तर डिव्हायडेशनमध्ये लिहिणार आहोत, काही फॉर्म्युले मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिणार आहोत की ज्यामध्ये स्केलर्स असतील, व्हेक्टर्स असतील. म्हणजे प्रत्येक वेळेस सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशन घेऊन चालणार नाही, तर मला प्रोडक्ट घ्यावा लागेल आणि डिव्हिजनचा सुद्धा विचार करावा लागेल. मग आत्ता दोन व्हेक्टरचा प्रोडक्ट सुद्धा होतो, आणि मग तो कसा घ्यायचा किंवा या व्हेक्टर प्रोडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपल्याला शिकून घ्याव्या लागतील. आणि नुसते शिकायचे नाही तर ते लक्षात सुद्धा ठेवावे लागतील आपल्याला, ठीक आहे. की स्केलर प्रोडक्टमध्ये काय होतं आणि व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्समध्ये काय होतं. म्हणजे पुन्हा बघा, वेगवेगळा कंटेंट आपण स्टडी करतोय, वेगवेगळाच लक्षात ठेवायचा. म्हणजे प्रत्येक वेळेस असं कोरिलेट करायचं नाही की याच्यामध्ये डॉट होता आणि याच्यामध्ये क्रॉस होता, असं सारखं सारखं नाही जमणार आपल्याला, ठीक आहे. म्हणजे स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स वेगळाच लक्षात ठेवूयात आपण, आणि व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स वेगळाच लक्षात ठेवायचा, ठीक आहे. वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये आपण त्यांना साठवून ठेवूयात. म्हणजे ज्या ज्या वेळेस मला स्केलर प्रोडक्टची गरज लागेल, त्याच्या कॅरेक्टरिस्टिकची गरज लागेल, मी तेवढंच आठवील. आणि ज्या ज्या वेळेस मला व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स समजून घ्यावे लागतील, समजून घ्यायचे आहेत, त्यावेळेस मी फक्त त्यांच्यापुरताच विचार करेल, ठीक आहे. सरावाने जमेल, मी जे बोलते ते हळूहळू जमेल आपल्याला, ठीक आहे. पण जमणार मात्र नक्की. बघा, व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स असा डिफाईन केला जातो. बघा बरं, आपल्याला डिफाईन करायचं आहे व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स, दोन व्हेक्टरचा घेतला जाणारा व्हेक्टर प्रोडक्ट. इथं आपण स्केलर प्रोडक्ट घेत नाही, डॉट प्रोडक्ट घेत नाही, इथं आपल्याला व्हेक्टर प्रोडक्ट घ्यायचा आहे. मग बघा, द व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स, दोन व्हेक्टर्स लागतील आपल्याला प्रोडक्ट घेण्यासाठी. दोन व्हेक्टरचा व्हेक्टर प्रोडक्ट कसा डिफाईन केला जातो, इज डिफाईन्ड ॲज द प्रोडक्ट ऑफ, म्हणजे गुणाकार घ्यायचा, कोणाचा घ्यायचा, मॅग्निट्यूड ऑफ टू व्हेक्टर्स. बघा, इथं त्या दोन व्हेक्टरची मॅग्निट्यूडचाच विचार करायचा, मॅग्निट्यूडचा विचार होईल त्या दोन व्हेक्टरचा, डायरेक्शनचा विचार करायचा नाही, ठीक आहे. दोन व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचा काय करायचा, गुणाकार करायचा. बरं, हा गुणाकार इथं संपत नाही, अजून या दोन व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडच्या गुणाकाराला कशाने मल्टिप्लाय करायचं, अँड साइन ऑफ अँगल थिटा बिटवीन द टू व्हेक्टर्स, त्या दोन व्हेक्टरमध्ये जो अँगल तयार होईल त्या अँगलचा, म्हणजे त्या थिटाचा साइन ऑफ अँगल पाहायचा, ठीक आहे. बघा, एक व्हेक्टर आहे सपोज हा असा, इथं त्याचा हेड आहे, इथं त्याचा टेल आहे, याला मी रिप्रेझेंट करते पी बारने. दुसरा एक व्हेक्टर आहे सपोज हा, याला मी रिप्रेझेंट करते क्यू बारने, ठीक आहे. दोघांची टेल इथं आलेली आहे की दोघांचा ओरिजिन, दोघांची टेल कुठं आहे तर एकाच पॉईंटपाशी, एकाच ठिकाणी. म्हणजे दोघांची ओरिजिन एकसारखी आहे, चाललेत मात्र वेगवेगळ्या दिशेला, ठीक आहे.
की त्यांच्यामधला अँगल किती तयार होतोय, तर थिटा तयार होतोय. मग कोणीतरी आपल्याला सांगितलं की ठीक आहे, आता काय करा, या पी बारचा क्यू बार बरोबर प्रोडक्ट घ्या, की जो प्रोडक्ट व्हेक्टर प्रोडक्ट असेल. मग आपण घेऊ शकतो व्हेक्टर प्रोडक्ट. मी काय लिहीन, पी बार आणि क्यू बार. व्हेक्टर प्रोडक्ट घ्यायला सांगितला म्हणून मी इथं डॉट घेणार नाही. मी इथं काय केलंय पहा, क्रॉस केलाय. ठीक आहे ना. इज इक्वल टू, हा क्रॉस पाहून तुम्ही ओळखून जायचं की दोन व्हेक्टर आहे, आपण त्यांचा गुणाकारही घेतोय, पण हा गुणाकार म्हणजे काय आहे, तर व्हेक्टर प्रोडक्ट आहे. कळतंय का तुम्हाला. मग इकडची बघा, उजवी बाजू बघा, पी इंटू क्यू. पी म्हणजे काय आहे, तर या व्हेक्टरची, या पी बारची मॅग्निट्यूड आहे. फक्त मॅग्निट्यूड लिहायची, नंबर लिहायचा. सपोज पी बार हा डिस्प्लेसमेंट व्हेक्टर असेल, तर त्या डिस्प्लेसमेंट व्हेक्टरची इथं काय असेल, तर मॅग्निट्यूड असेल. म्हणजे किती डिस्प्लेसमेंट झाली, सपोज 5 सेंटीमीटर. क्यू बार म्हणजे किती डिस्प्लेसमेंट झाली, सपोज 7 सेंटीमीटर. तर इथं पी काय असेल, 7 सेंटीमीटर. क्यू काय असेल, 7 सेंटीमीटर. कोणत्या डिरेक्शनने गेले ते मॅटर करत नाही, आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. पी इंटू क्यू. ठीक आहे. बरं, नुसतं पी इंटू क्यू करून थांबायचं नाही. पुढं काय करायचं, साइन ऑफ थिटा. हा थिटा बघा अँगल कोणामधला असेल, थिटा बी द अँगल बिटवीन टू व्हेक्टर्स. या दोन व्हेक्टर मधला अँगल असेल थिटा. आपण असं समजूयात की सपोज पी बारने क्यू बार बरोबर केलेला अँगल आहे 30 डिग्री. ठीक आहे, 30 डिग्री. मग इथं नुसता 30 येणार नाही, तर इथं काय असेल, पी इंटू क्यू इंटू साइन 30 डिग्री. साइन 30 तुम्हाला माहिती आहे का किती आहे. ट्रिगोनोमेट्री शिकत असताना आपण एक टेबल स्टडी केलं होतं, ज्यामध्ये साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेकच्या व्हॅल्यूज होत्या. त्यामधली ही साइन 30ची व्हॅल्यू 1/2 येते, म्हणजे 0.5 येते. म्हणजे इथं मी काय लिहिलं माहिती, नुसता 30 नसणार आहे, इथं साइन 30 असणार आहे. म्हणजे मी इथं करीन पी इंटू क्यू इंटू 0.5. 1/2 हाफ म्हणजे किती असतो, 0.5 असतो. म्हणजे मी 0.5 ने कुणाला मल्टिप्लाय करेल, पी इंटू क्यू ने. ज्यावेळेस आपण न्यूमेरिकल्स एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्या तर वेळेस आपल्याला समजूनच जाईल. आता फक्त तुम्ही काय लक्षात ठेवा, तर मी हे ओळखलं कसं की हा व्हेक्टर प्रोडक्ट आहे दोन व्हेक्टरचा. पी बारवरून मला कळलं की हा व्हेक्टर आहे, क्यू बार पाहून मला कळलं की हा व्हेक्टर आहे. इथं क्रॉस हे साइन आहे की जनरली आपण मल्टिप्लिकेशनमध्ये क्रॉसच वापरतो, बरोबर आहे ना. मग ह्या क्रॉसला पाहून मी आत्ता इथं मॅथमॅटिकल मेथड्समध्ये शिकेल की ज्यावेळेस मी स्केलर आणि व्हेक्टर्सबद्दल बोलतेय, ज्यावेळेस मी हा क्रॉस पाहिल त्यावेळेस मी म्हणेल की हा दोन व्हेक्टरचा काय आहे, तर व्हेक्टर प्रोडक्ट आहे. आणि इथं उजवी बाजू मला बघून कळेल, मला हे नाही दिसत आहे, मला फक्त हे कळतंय दोन व्हेक्टरचं, पी इंटू क्यू इंटू साइन ऑफ थिटा. तर हा साइन थिटा पाहून सुद्धा मला कळेल पी इंटू क्यू इंटू साइन ऑफ थिटा. असं जर असेल तर मी म्हणेन की हा दोन व्हेक्टरचा काय आहे, तर व्हेक्टर प्रोडक्ट आहे. इथं क्रॉस केलेला असतो ना, म्हणजे द क्रॉस साइन इज युज्ड टू रिप्रेझेंट व्हेक्टर प्रोडक्ट. दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड क्रॉस प्रोडक्ट. व्हेक्टर प्रोडक्ट रिप्रेझेंट करण्यासाठी हा क्रॉस वापरला जातो, म्हणून आपण याला व्हेक्टर प्रोडक्टलाच आपण क्रॉस प्रोडक्ट असं सुद्धा म्हणू शकतो. राहील लक्षात. आपण स्केलर प्रोडक्टलाच इथं डॉट वापरला होता म्हणून डॉट प्रोडक्ट असं म्हणायचो. आता इथं क्रॉस आहे, व्हेक्टर प्रोडक्ट आहे, पण ह्या क्रॉस साइनचा वापर केल्यामुळं मी याला काय म्हणू शकते, तर क्रॉस प्रोडक्ट असं सुद्धा म्हणू शकते. किंवा एखाद्या न्यूमेरिकलमध्ये एक्झाम्पलमध्ये क्रॉस प्रोडक्ट असा शब्द जर आला तर तुम्हाला माहित पाहिजे की तो क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच त्यांना काय म्हणायचं आहे, व्हेक्टर प्रोडक्ट म्हणायचं आहे. बरोबर ना. सोपा आहे फॉर्म्युला, राहील लक्षात. पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी इंटू क्यू इंटू साइन ऑफ थिटा. ठीक आहे. म्हणजे व्हेक्टर प्रोडक्ट हा काय असणार आहे, दोन व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट असणार आहे आणि दोन व्हेक्टर मधला जो अँगल आहे त्यांचा साइन थिटा सुद्धा आपण काय घेणार आहोत, मल्टिप्लिकेशन मध्ये घेणार आहोत. म्हणजे पी इंटू क्यू इंटू साइन ऑफ थिटा हा काय असेल, तर दोन व्हेक्टरचा व्हेक्टर प्रोडक्ट असेल. राहील फॉर्म्युला लक्षात. जायचं पुढे आपण आता. बघा, जसं आपण स्केलर
प्रोडक्टमध्ये स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स शिकत असताना किंवा डॉट प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर्स शिकत असताना त्याच्या कॅरेक्टरिस्टिक सुद्धा शिकलो होतो. मग तसंच आता मला त्याच सिक्वेन्सने पुढे जायचं. जसं की मी स्केलर प्रोडक्टसाठी केलं होतं तसंच आता मला इथं सुद्धा करावं लागेल. व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टरचं हे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवायचं, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा. आणि आत्ता आपण शिकणार आहोत कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हेक्टर प्रोडक्ट्स. त्या कॅरेक्टरिस्टिक सुद्धा तुम्ही काय करायच्या तर लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, बघूयात आपण आपली पहिली कॅरेक्टरिस्टिक. पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय आहे पहा, जे आपण स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टरसाठी स्टडी केलं होतं ना, तेच इथं सुद्धा आहे. व्हेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर मात्र ओबे करत होता कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन, पण व्हेक्टर प्रोडक्ट मात्र ओबे करत नाही. आणि याचं कारण म्हणजे दोन वेगवेगळ्या दिशेने जाणारे व्हेक्टर. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगू, व्हेक्टर प्रोडक्ट डज नॉट ओबे कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. व्हेक्टर प्रोडक्ट हा ओबे करत नाही कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आणि याचं कारण म्हणजे वेगवेगळ्या दिशेने जाणारे हे दोनही व्हेक्टर की ज्यांना आपण पी बार आणि क्यू बार असं रिप्रेझेंट करतोय. मग मी लिहील कसं बरं, तर बघा, पी बार क्रॉस क्यू बार हा काय झाला व्हेक्टर प्रोडक्ट ऑफ टू व्हेक्टर. आपण म्हणतो ओबे करत नाही काय तर कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे हा नॉट इक्वल टू असेल कोणाला बरं, क्यू बार क्रॉस पी बार. आलं का तुमच्या लक्षात? डॉट प्रोडक्टच्या बाबतीत आपण लिहू शकत होतो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू क्यू बार डॉट पी बार, पण व्हेक्टर प्रोडक्टच्या बाबतीत मी असं लिहू शकणार नाही. पी बार क्रॉस क्यू बार इज नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार अशी सिच्युएशन असणार आहे. ठीक आहे, पण जर तुम्ही मॉड्युलस घेत असाल, फक्त मॅग्निट्यूडचा विचार करत असाल, तर मात्र दोन्ही मॅग्निट्यूड एकसारखे असतील. तुमच्या लक्षात येतंय का मी काय बोलायचा प्रयत्न करते ते? बघा मी तुम्हाला सांगते. आता मी काय करते, पी बार क्रॉस क्यू बार, मी ह्या दोघांचा काय घेते तर गुणाकार घेते, मल्टिप्लिकेशन घेते. पण या मल्टिप्लिकेशनमध्ये मला फक्त गुणाकारामध्येच इंटरेस्ट आहे, म्हणजे मॅग्निट्यूडमध्ये इंटरेस्ट आहे. मला डायरेक्शन नको, कोणत्या का डायरेक्शनने जाईनात तो पी बार आणि क्यू बार. म्हणजे मला काय हवी तर फक्त मॅग्निट्यूड. या गुणाकारामधून येणारं उत्तर मला हवं. म्हणजे इथं असं असेल बघा, 3 × 2 म्हणजे आपल्याला कोण हवं आहे तर 6 हवा आहे. 6च हवा होता आपल्याला. हे कसं कळतंय तर हे मॉड्युलस साइन सांगते, किंवा ह्याला मॉड असं सुद्धा म्हटलं जातं. मॉड पी बार क्रॉस क्यू बार असं म्हटलं जाईल. म्हणजे डायरेक्शनने हे कुठे का जाईनात, आपण फक्त मॅग्निट्यूडचा विचार करायचा असा त्याचा अर्थ आहे. मग बघा, जरी हा व्हेक्टर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे करत नसला तरी सुद्धा या गुणाकारामधून येणारी जी मॅग्निट्यूड असते ती मात्र काय असते, इक्वल असते. ठीक आहे, म्हणजे मी हे असं लिहू का, बघा, क्यू बार क्रॉस पी बार. आलं लक्षात तुमच्या? आता मी इथं असं केलं तर 2 × 3 पुन्हा किती येणार आहे तर 6च येणार आहे. कळतंय तुम्हाला काय म्हणायचंय मला ते? पण डायरेक्शन मात्र कशी असणार आहे तर अपोजिट असणार आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल की आता ठीक आहे आपण डायरेक्शन लिहूयात, तर लिहूयात. मग बघा मी लिहिते, पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू, कुणी हट्टच धरला की मी लिहिलंच आता असं, क्यू बार क्रॉस पी बार. आपण हे लिहू शकणार नाही. हे वरचं स्टेटमेंट लगेच आपल्याला दिसेल ते आपल्याला असं लिहू देणार नाही की हे इक्वल आहेत. पण मग आपण पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार असं लिहू शकतो, निगेटिव्ह साईन अप्लाय करून. ठीक आहे, म्हणजे हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करील तर पी बार क्रॉस क्यू बार आणि क्यू बार क्रॉस पी बार हा एक असणार नाही. पण
क्यू बार क्रॉस पी बार हा पी बार क्रॉस क्यू बारच्या अपोजिट असेल. ठीक आहे, मग अपोजिट असेल मी कसं रिप्रेझेंट करू, तर अपोजिट डायरेक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी मी निगेटिव्ह साईन इथं वापरेन. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय काय लक्षात ठेवायचे, हे तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. पी बार क्रॉस क्यू बार इज नॉट इक्वल टू क्यू बार क्रॉस पी बार. पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मायनस क्यू बार क्रॉस पी बार अँड मॉड्युलस ऑफ पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ क्यू बार क्रॉस पी बार. राहील लक्षात. ठीक आहे, दुसरं कॅरेक्टरिस्टिक शिकूयात आपण. द व्हेक्टर प्रोडक्ट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. स्केलर प्रोडक्टमध्ये सुद्धा काय झालं होतं, तर स्केलर प्रोडक्टने सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे केला होता. मग बघा आता कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशनमध्ये फरक आला ना. स्केलर प्रोडक्टने ओबे केला होता आणि व्हेक्टर प्रोडक्ट मात्र ओबे करत नव्हता. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की प्रत्येक वेळेस दोन वेगवेगळ्या थिअरीजमध्ये रिलेशन इस्टॅब्लिश करायचं आणि ते लक्षात ठेवायचं असं शक्य नाही. म्हणून काय करायचं, वेगवेगळं लक्षात ठेवायचं. मग आता व्हेक्टर प्रोडक्ट आपण वेगवेगळा लक्षात ठेवायचा तर कसा मी म्हणतेय, तर व्हेक्टर प्रोडक्टचं जे पहिलं कॅरेक्टरिस्टिक आहे की ज्याच्यामध्ये आपण कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन बघत होतो, तर हा व्हेक्टर प्रोडक्ट कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे करत नाही असं लक्षात ठेवायचं. आणि हाच व्हेक्टर प्रोडक्ट मात्र डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे करतो. मग तो स्केलर प्रोडक्ट आणि ह्याचा रिलेशन इस्टॅब्लिश करून नाही लक्षात ठेवायचं, वेगवेगळं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग बघा मी दुसरं लिहिते, दुसरं कॅरेक्टरिस्टिक लिहिते इथं. आठवतंय तुम्हाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन आपण कसा लिहिला होता. सपोज एक व्हेक्टर आहे ए बार. सारखं सारखं तुम्हाला पी बार क्यू बार ऐकून ऐकून कंटाळा येईल म्हणून मग आता ए बार. ठीक आहे, अजून एक व्हेक्टर आहे बी बार. अजून एक व्हेक्टर आपल्याकडं आहे सी बार. ठीक आहे, आता हा जो व्हेक्टर प्रोडक्ट आहे तो ओबे करतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे मी असं लिहू शकेल ना, ए बार क्रॉस बी बार प्लस, हा प्लस इथे येईल, ए बार क्रॉस सी बार. स्केलर प्रोडक्ट सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे करत होता आणि व्हेक्टर प्रोडक्ट सुद्धा काय करत आहे, तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन ओबे करत आहे. राहील लक्षात. हे आपलं दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे. आता 3 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक स्टडी करत असताना आपण 3 केसेस स्टडी करूयात. ज्यावेळेस 2 व्हेक्टर्स एकमेकांना पॅरलल असतील त्यावेळेस त्यांचा व्हेक्टर प्रोडक्ट किंवा क्रॉस प्रोडक्ट काय असेल. ज्यावेळेस ते अँटी पॅरलल असतील म्हणजे एकमेकांच्या अपोजिट दिशेने जात असतील त्यावेळेस त्यांचा व्हेक्टर प्रोडक्ट काय असेल. आणि ज्यावेळेस हे 2 व्हेक्टर परस्परांना म्युच्युअली परपॅन्डिक्युलर असतील म्हणजे या 2 व्हेक्टरमधला अँगल 90 डिग्री असेल त्यावेळेस या 2 व्हेक्टरचा व्हेक्टर प्रोडक्ट किती आहे ते आपण ह्या तिसऱ्या कॅरेक्टरिस्टिक मधून शिकणार आहोत. ठीक आहे, मग आता मी इथं लिहून घेतला क्रॉस प्रोडक्ट. पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी क्यू साइन थिटा. क्रॉस प्रोडक्ट म्हणणं आपल्याला सोपं जातं, लक्षात पण राहतं. व्हेक्टर प्रोडक्ट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही क्रॉस प्रोडक्ट म्हणा, पण क्रॉस प्रोडक्ट म्हणजेच व्हेक्टर प्रोडक्ट आहे हे मात्र विसरायचं नाही. ठीक आहे, मग बघा आता आपण एक अशी सिच्युएशन स्टडी करूया की ज्यामध्ये 2 व्हेक्टर मधला अँगल किती आहे, 0 डिग्री आहे. 2 व्हेक्टर मधला अँगल 0 डिग्री म्हणजे ते परस्परांबरोबर काहीच अँगल करत नाहीत. याचा अर्थ ते 2 व्हेक्टर्स काय असले पाहिजेत, पॅरलल टू इच अदर असले पाहिजेत. मग बघा हा पी बार आणि हा क्यू बार. आता तुम्हीच पाहून सांगा यांच्यामधला अँगल किती, तर 0 डिग्री. बरोबर आहे, म्हणजे हे 2 व्हेक्टर एकमेकांना काय आहेत, पॅरलल आहेत. तुम्हाला सुद्धा पटकन लक्षात आलं पाहिजे की 2 व्हेक्टर मधला अँगल 0 डिग्री आहेत म्हणजे ते 2 व्हेक्टर्स एकमेकांना कसे आहेत तर पॅरलल आहेत. ठीक आहे, मग आता
या दोन व्हेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट जर मला कोणी विचारला तर मला ही उजवी बाजू सॉल्व करावी लागेल. बरोबर आहे का मी म्हणते ते. मग मी लिहिणार पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी इंटू क्यू इंटू साईन ऑफ थिटा. मग मी पुढं काय लिहिल बरं, पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी इंटू क्यू इंटू साईन ऑफ 0 डिग्री. साईन 0 किती असतो, 0 असतो. व्हेरी गुड. म्हणजे साईन 0 डिग्री तुम्हाला माहिती आहे 0. म्हणजे इथं मी काय लिहील, पी मल्टिप्लाइड बाय क्यू मल्टिप्लाइड बाय 0. आणि मग तुम्हाला माहित आहे 0ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं की आपलं उत्तर किती येतं, तर 0 येतं. ठीक आहे. म्हणजे मग मी असं म्हणू का, इफ टू नॉन झिरो व्हेक्टर्स आर पॅरलल टू इच अदर देन देअर क्रॉस प्रॉडक्ट इज इक्वल टू ए 0 व्हेक्टर. हे दोन नॉन झिरो असले पाहिजेत. बरोबर आहे ना. म्हणजे त्यांची मॅग्निट्यूड 0 असून चालणार नाही. 0 मल्टिप्लाइड बाय 0 सगळं 0 येऊन जाईल. बरोबर आहे का. म्हणजे ज्या दोन व्हेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट मला घ्यायचा आहे त्यांना काहीतरी मॅग्निट्यूड असली पाहिजेत. म्हणून आपण त्यांना म्हणतो की ते व्हेक्टर नॉन झिरो असले पाहिजेत. आणि हे नॉन झिरो व्हेक्टर्स ज्या वेळेस एकमेकांना पॅरलल असतील त्यावेळेस त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट हा काय येणार आहे, तर एक 0 व्हेक्टर येणार आहे किंवा 0 येणार आहे. ठीक आहे, राहील लक्षात. आता दुसरी केस डिस्कस करूया की ज्यामध्ये हे दोन व्हेक्टर्स अँटी पॅरलल टू इच अदर आहेत. अँटी पॅरलल असतील म्हणजे सांगा बघू, त्यांच्यामधला अँगल किती असेल, 180 डिग्री असणार आहे. एक व्हेक्टर चालला या दिशेने, मी म्हणते हा आहे पी बार. दुसरा व्हेक्टर चालला या दिशेने, हा आहे क्यू बार. आता बघा इथून आपण अँगल मोजायला सुरुवात केली 0, 1, 2, इथं आला 90, 120 आणि इथं आला 180. म्हणजे ह्या दोघांमधला अँगल किती झाला, तर 180 डिग्री. दोन व्हेक्टरमधला अँगल थिटा 180 डिग्री. ठीक आहे. याचा अर्थ असा की ज्या वेळेस कुणी म्हणेल की दोन व्हेक्टर्स हे अँटी पॅरलल टू इच अदर आहेत त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे की त्या दोन व्हेक्टरमधला अँगल किती आहे, 180 डिग्री आहे. राहील लक्षात. मग आता ह्या दोघांचा आपण काय घेऊयात, तर व्हेक्टर प्रॉडक्ट घेऊयात किंवा क्रॉस प्रॉडक्ट घेऊयात. मग किती येतोय बरं क्रॉस प्रॉडक्ट, इथं मी असं लिहील पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी इंटू क्यू इंटू साईन 180 डिग्री. आणि साईन 180 किती येतो, तर साईन 180 येतो 0. या साईन 180चे मॅग्निट्यूड आहे 0. मग 0ने पुन्हा मी पी इंटू क्यू इंटू 0 करील तर आपलं सगळ्याच क्रॉस प्रॉडक्ट किंवा व्हेक्टर प्रॉडक्ट हा काय येऊन जाणार आहे, तर एक 0 व्हेक्टर येऊन जाणार आहे. ठीक आहे. मग आपण हीच गोष्ट अशी म्हणू शकतो, इफ टू नॉन झिरो व्हेक्टर्स आर अँटी पॅरलल टू इच अदर देन देअर क्रॉस प्रॉडक्ट इज इक्वल टू ए 0 व्हेक्टर. राहील लक्षात. आता तिसरी केस डिस्कस करूयात आपण. ज्यावेळेस हे दोन व्हेक्टर एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. परपेंडिक्युलर असतील तर अँगल 180 थोडीच ना असणार आहे. बघा हा आहे पी बार आणि हा आहे क्यू बार. कळलं ना तुम्हाला चटकन त्यांच्यामधला अँगल किती आहे, तर 90 डिग्री आहे. हे 90 डिग्रीसाठीचा सिम्बॉल आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आता ज्यावेळेस हे दोन नॉन झिरो व्हेक्टर्स परपेंडिक्युलर टू इच अदर असतील त्यावेळेस बघा काय सिच्युएशन तयार होईल, पी बार क्रॉस क्यू बार इज इक्वल टू पी इंटू क्यू इंटू साईन. परपेंडिक्युलर आहेत म्हणजे त्यांच्यामधला अँगल थिटा किती आहे, 90 डिग्री आहे. आणि साईन 90 डिग्री किती असतो तुम्हाला माहीत आहे का, साईन 0 असतो आणि साईन 90 काय असतो बरं, 1 असतो. म्हणजे पी इंटू क्यू इंटू साईन 90ची व्हॅल्यू किती झाली, 1. म्हणजे इथं काय येणार आहे क्रॉस प्रॉडक्ट, पी इंटू क्यू. आलं का तुमच्या लक्षात.
म्हणजे ज्या ज्या वेळेस तुम्ही पी बार क्रॉस क्यू बार घेणार आहात की अशा वेळेस त्या दोन व्हेक्टरमधला अँगल 90 डिग्री आहे, त्या वेळेस हा क्रॉस प्रॉडक्ट काय असणार आहे, तर त्या दोन व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचा प्रॉडक्ट असणार आहे, P इंटू क्यू असणार आहे. ठीक आहे. मग मी हे लिहू कसं? इफ टू नॉन झिरो व्हेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर देन मॅग्निट्यूड ऑफ देअर व्हेक्टर प्रॉडक्ट इज इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मॅग्निट्यूड. प्रोडक्ट ऑफ देअर मॅग्निट्यूड हा क्रॉस प्रॉडक्ट किंवा व्हेक्टर प्रॉडक्ट काय असणार आहे, तर त्यांच्या त्या दोन व्हेक्टरच्या मॅग्निट्यूडचा हा गुणाकार असणार आहे, प्रोडक्ट असणार आहे. ठीक आहे. आता आपण काय करूयात, उरलेल्या कॅरेक्टरिस्टिक 4 नंबर 5 नंबर आणि 6 नंबरची कॅरेक्टरिस्टिक आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करूयात. ठीक आहे. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा. टेक केअर. बाय बाय.